जे काही टू डायमेन्शनल पार्ट क्रिएशन कसं करायचं आहे या बाबतीत बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला सॉलिडवर्क्स ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे पार्ट्स आहे, पार्ट्समध्ये जायचं आहे. ओके, त्यानंतर स्केचमध्ये काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा इथे बघा 2 डॉटेड लाईन्स दिलेले आहेत. त्याच्याने आपल्याला काय करायचे, 2 रेफरन्स लाईन तयार करायचे. सो लाईन्समध्ये जावा, सेंटर लाईन म्हणजेच रेफरन्स लाईन असतो. प्लेन कोणता पण सिलेक्ट करा, डझंट मॅटर फॉर द 2D स्केचसाठी. ओके, त्यानंतर सेंटर लाईन इथून ते इथेपर्यंत एक अशी पास करा, एक झाली. त्यानंतर अजून एकदा ही वर्टिकल लाईन पास केली आपण. सेम हॉरिझॉन्टल लाईन एक पास करणार आहोत आपण, हॉरिझॉन्टल सेंटर लाईन. ओके, तर ह्या 2 सेंटर लाईन झाल्या. तर सर्वात पहिल्यांदा बघा, हा जो एक्सटर्नल पार्ट आहे तो एक्सटर्नल पार्ट त्यांनी ड्रॉ केलेला. पण ते किती एजेस आहेत आता, कारण की आपल्याकडे हा षटकोन आहे याच्यामध्ये की 6 एजेस आहेत. बट ह्याचे एजेस मोजा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 8 आहेत. तर इथं एजेस, नंबर ऑफ एजेस जे आपण इथे मेन्शन करू शकतो तिथं 8 करायचं आहे. परत ह्या सेंटरला सिलेक्ट करायचं आहे, देन तसा हा ड्रॉ करायचा आहे. ओके, ठीक आहे. देन एंटर करणं. हा पॉलिगॉन आपला काय झालेला आहे, 6 एजवाला ड्रॉ झालेला आहे. आता ह्या लाईनला एक प्रेस करायचं आपल्याला, म्हणजे ओके, ह्या लाईनला प्रेस करायचंय. देन इथं हॉरिझॉन्टल आहे, ती लाईन बरोबर हॉरिझॉन्टल आहे का ते चेक करायचे. सिमिलरली ह्या लाईनला चेक करायची, ती हॉरिझॉन्टल आहे का चेक करायची. का तर सांगतो, का तर त्यांनी हे बघा इथं एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल दिलेलं आहे, इथं पण एक्झॅक्टली आहे. आता काय करायचं, आपल्याला त्याचे डायमेन्शन द्यायचे. ती लाईनला पहिल्यांदा ह्याला ओके करा, लाईनला सिलेक्ट केलं, गो थ्रू द स्मार्ट डायमेन्शन क्लिक केलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, ज्या लाईनला डायमेन्शन द्यायची ती लाईन सिलेक्ट करायची. ओके, स्मार्ट डायमेन्शन मध्ये गेल्यानंतर 20. ओके, झाला हा 20चा. ओके, जर तुमचा समजा स्केच पार्ट इकडे तिकडे कुठेतरी गेला, तर हा वाला आहे जो ऑप्शन झूम टू फिट, त्याला क्लिक करायचा आहे. तो काय करेल, तुमचा पार्ट ॲज इट इज सेंटरला आणून द्यायचं काम करेल. ओके, त्यानंतर हा 20चा काढला. त्यानंतर काय केलंय, आणि बघा हा आतल्या साईडला पंचकोन आहे ज्याला 5 पार्ट आहेत. परत षटकोन मध्ये जायचं आहे आपल्याला. एजेस किती पाहिजे आता, 5 5. देन सेंटरला क्लिक करायचं आहे, हॉरिझॉन्टल. ओके, देन ओके करायचंय. आता हा आपल्याला जो वाला हा आपला आहे. ओके, तर काय तो काय पाहिजे आपल्याला, अगेन हॉरिझॉन्टल पाहिजे. सो क्लिक दिस हॉरिझॉन्टल बनला. ओके, देन ओके करायचं. परत ह्याची डायमेन्शन दिलेली आहे त्यांनी, जशी वर्षाची 20 दिली होती तशी स्मार्ट डायमेन्शन मध्ये जावा, क्लिक करा ह्याला डायमेन्शन किती दिलं त्यांनी. ओके, ह्याला डायमेन्शन दिले 25. सो 25. ओके, इथं काय करायचं आपल्याला 25 एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर त्याला डायमेन्शन भेटली 25. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा आतला षटकोन काढायचा आहे. अगेन परत आपल्याला काय करायचं आहे, इथं जायचं आहे, षटकोन आपल्याला किती पाहिजे आता, नंबर ऑफ साईड 6 पाहिजे सीट्स. ओके, त्यानंतर ओके करायचं आहे. ओके नंतर त्याला परत अगेन सेंटर सिलेक्ट करा. त्यानंतर हा रँडमली असा ड्रॉ केलेला आहे आपण. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायची, एक साइड घ्या कुठली तरी, त्याला एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल बनवा. हॉरिझॉन्टल बनली हॉरिझॉन्टल. ठीक आहे, आता त्यातली एक कुठली पण साईड घ्या. सॉरी, इथं आता मागच्या 2 डायग्राम मध्ये कसं आपल्याला साईड दिल्या होत्या, पण इथं साईड दिलंय काय नाही. तर आपल्याला 2 एजेस हॉरिझॉन्टल आहेत एकमेकाला आणि एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर आहेत. त्या 2ला कंट्रोल करून सिलेक्ट करायचं आहे. ओके,
स्मार्ट डायमेन्शन ही साईड दिलेली आहे आपल्याला, किती दिलेलं आहे 26. सो 26 एंटर. ओके. ओके, त्यानंतर ना हा आपला हा स्केच बनलेला. ठीक आहे, हा बनलेला आहे. आता लास्ट आपला स्टेप काय, हा जो वरच्या साईडला आहे 14 तो आपल्याला ड्रॉ करायचा. सो रेक्टँगलर घ्या, इथे रेक्टँगलर मध्ये देन सिलेक्ट धिस पॉईंट, इथपासून ते हा पॉईंट असा चूज आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, आता हा एक्झॅक्ट नाही झालेला आहे. ओके, मी मुद्दाम तसं घेतलेलं आहे का तर आपल्याला कळलं पाहिजे म्हणून. परत स्मार्ट डायमेन्शन मध्ये हा सिलेक्ट केला, ह्याला किती पाहिजे आपल्याला, वर्टिकल 14 पाहिजे. ओके, सेम 14 एंटर झालं. सेम हा हा किती पाहिजे, हा आपल्याला 20 पाहिजे, हा 21 झालेला आहे. बट एक्झॅक्ट आपण 20 घेतला तर तो एक्झॅक्टली मॅच झाला, राईट. सो आपला हा जो आपला एक्झॅक्टली असा स्केच होता तो स्केच झाला. पहिल्यांदा काय केलं आपण, जो 8 साइड असलेला एक्सटर्नल पार्ट आहे तो क्रिएट केला, त्याला डिस्टन्स दिलं त्याचं 20, डायमेन्शन देऊन ओके केलं. त्यातनं आतला 5 साइड आहे पंचकोन काढला, त्याचा 25 डायमेन्शन होता, 25 दिला. आत षटकोन होता, षटकोन काढला. बट षटकोन मध्ये कसं होता, तो एक्झॅक्टली दोन अपोजिट साइड आहे, त्याचा डिस्टन्स त्यांनी दिलता 26, तर तो 26 केला. देन हा 14 वर घेतला आणि हा 20 वाला. आता आणखीन एक गोष्ट राहिलेली बघा, त्यांनी काय म्हटलंय की हा जो पंचकोन आहे आणि हा अष्टकोन आहे, म्हणजे आउटर साइड आणि त्यातला मधला साइड, हा दोन्ही मधला डिस्टन्स त्यांनी 6 दिलेला आहे. तर आपलं ते एक डायमेन्शन राहिलेलं आहे. स्मार्ट डायमेन्शन ओपन आहे आपलं. कंट्रोल ह्याला प्रेस करा, देन सिलेक्ट दिस वन, गो टू द ओके, डबल क्लिक. देन आपल्याला इथे किती करायचंय, 6. ओके, सो एक्झॅक्टली जेवढे त्याने डायमेन्शन दिले त्या डायमेन्शन वरून आपण हा ड्रॉ केलेला आहे. सो थँक्यू.